जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज किंवा कॉल येत आहेत की आम्ही फॉर्म नक्की कुठे भरू। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विशेष सूचना म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्यास आत्ताच घाई करू नका, कारण प्रत्येक जिल्ह्याची सिस्टम किंवा तिथं होणारी जी प्रक्रिया आहे मैदानी असेल किंवा लेखी असेल यामध्ये तफावत असते। फॉर एक्झाम्पल जर मी पुण्याची जर एक्झाम देत असाल पुणे शहरची, तर यापूर्वी झालेले असतील किंवा आता पुणे ग्रामीणची क्वेश्चन पेपर झाला असेल लास्ट इयरला, त्यानुसार तुम्हाला समजलं असेल की इथं गणित आणि बुद्धिमत्ता ही हाय लेवलची असते। तसेच जर मुंबईची जर प्रश्नपत्रिका सोडवली तर तुम्हाला समजेल की तिथं पाठीमागच्या वर्षी म्हणजे या वर्षीच्या अगोदरच्या वर्षी GS वरती GK वरती जास्त फोकस करण्यात आलेला होता। तसेच लास्ट वर्षी ही प्रश्नपत्रिका तुमची सोप्या पद्धतीची होती। तर प्रत्येक विद्यार्थ्याची ही मानसिक तसेच शारीरिक कॅपॅसिटी वेगवेगळी असते। तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्यास आपण घाई न करता थोडा वेळ संयम ठेवा, कारण फॉर्मची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर आहे। होऊ शकेल काही मुदत अजून त्यानंतर सुद्धा वाढू शकते, परंतु आपण सध्या 30 तारखेचा विचार करून चालूया। जर तुम्हाला आपण प्रत्येक दिवशी म्हणजे पुढच्या 8 दिवसात महाराष्ट्र पोलीसच्या प्रत्येक जिल्ह्याबद्दल त्यांचं असलेलं मागच्या वर्षीचं त्याच्या पाठीमागच्या वर्षीचं मेरिट, त्यांच्या परीक्षेचा पॅटर्न, या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमार्फत तुम्हाला आपण सांगणार आहोत। तर त्यानंतर तुम्ही त्या सर्व व्हिडिओचा अभ्यास करा, आपण आपली पात्रता कोणत्या जिल्ह्यासाठी परफेक्ट आहे याचा विचार करा आणि नंतरच त्या जिल्ह्यात फॉर्म भरा। कारण या अगोदर जर तुमच्या विद्यार्थी मित्रांनी सांगितलं असेल की मी या जिल्ह्यात फॉर्म न भरता त्या जिल्ह्यात फॉर्म भरला असता तर मी तिथं कदाचित पोलीस झालो असतो। याचाच अर्थ की तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट केला पाहिजे। शेवटी निर्णय तुमचा आहे की कोणता जिल्हा तुम्हाला जॉईन करायचा आहे। मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची पोलीस दलाबद्दल माहिती देणार आहे, म्हणजे तिथलं असलेलं वातावरण, त्यापासून तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, फिजिकलचे कोणती ग्राउंड असू शकतात किंवा कशा पद्धतीचे ते ग्राउंड आहे, 800 मीटर असेल 1600 मीटरचा असेल, या दोन इव्हेंटवरती तुमचा जास्त फरक पडतो। काही ठिकाणी सिंथेटिक ग्राउंडसुद्धा असू शकतात। मग तुमचं प्रॅक्टिस कशा पद्धतीने चाललेलं आहे यानुसार आपल्याला फॉर्म भरणं आवश्यक आहे, जेणेकरून आत्ता घेतलेला निर्णय हा आपला योग्य कसा आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरचे संपर्क साधा।